इंडिया लाईव्ह न्यूज। माझं नाव राजेश गोडे, आझाद क्रांती सेना। 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता। तर 5 राज्यामध्ये, देशातल्या 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, परंतु महाराष्ट्र सरकार कशामुळं दिरंगाई करते काय कळत नाही। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारच्या विरोधामधला हा आक्रोश आहे की लवकरात लवकर एस सीमध्ये सब क्लासिफिकेशन केलं पाहिजे। या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मातांग समाजासह इतर लाभवंचित ज्या जाती आहेत, त्या लाभवंचित जातीचा हा आक्रोश रस्त्यावरती आपणाला दिसत आहे। आज नागपूरमध्ये देखील हा सगळा जमाव आपण बघताय। आमचं एकच सगळ्यांचं म्हणणं आहे की लाभवंचित ज्या जाती आहेत, त्या लाभवंचित जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समानता, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो न्याय आहे तो न्याय इथल्या लाभवंचित जातींना मिळाला पाहिजे। त्यामुळं हा सगळा आमचा सगळ्यांचा आक्रोश आहे। माझं नाव रमेश शंकरराव पाडण आहे। आजचा मोर्चा 1 ऑगस्ट 2024मध्ये जो सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिला होता सब क्लासिफिकेशन एस सीमध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे आणि ऑर्डरही आहे, परंतु बाकी 5 राज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आतापर्यंत त्याच्यावर म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण लागू केलं नाही। म्हणून आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या समर्थनार्थ आणि त्यांचं लक्ष या मागणीकडे वळवण्याकरिता आज इथे भव्य दिव्य एक समर्थनाचा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही या समर्थनाच्या मोर्चातून सांगू इच्छितो की जी आमची प्रबलित मागणी आहे ती तात्काळ पूर्ण करावी। माझं नाव अंकुश भावने, अनुसूचित जाती लक्षवेधी मोर्चा हा नागपूर आयोजित केला आहे। जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्य सरकारने हा निर्णय घेऊन जातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं, परंतु आतापर्यंत शासनाने याची दखल नाही घेतली आणि राज्य सरकारने याची दखल नाही घेतली। त्या निमित्त म्हणून आज आम्ही लक्षवेधी असा मोर्चा काढला। यामध्ये 58 जाती आहेत, त्याच्यासोबत आमचे मांगारुडी समाजाचे लोंढे साहेब आहेत, रामसिंग लोंढे साहेब आहेत, टाकटोळचे साहेब आहे। आमची एकच म्हणणं आहे की आम्ही कोणाचा वाटा मागत नाही। जो काही ह्या 13% आरक्षणातून वंचितापर्यंत समान असा वाटा भेटला पाहिजे। ज्याप्रमाणे मंगाची संख्या, मातंग समाजाची संख्या ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्हाला त्या 13%तून लोकसंख्येनुसार आमचं वर्गीकरण घ्यावं, जेणेकरून वंचितापर्यंत, मागासपणापर्यंत जे आखरीपर्यंत वंचित आहे यांच्यापर्यंत समानता वाटा मिळाला पाहिजे। मी जयसिंग कछवा, मी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा राष्ट्रीय महामंत्री आहोत आणि बाल्मिक समाज समन्वय समिती नागपूरचा मुख्य संयोजक आहोत। आज जो मोर्चा निघालेला आहे ते अनुसूचित जातीतील जे 59 जातीमधून जे 58 जाती आहे, हे जे वंचित राहिलेली जी जाती आहे यांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि जे भारतीय घटनाचे आधारे तत्कालीन सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांनी जे निर्णय दिलेला होता त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने इतर राज्यांनी आरक्षणाची वर्गेवारी केलेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आरक्षणाची वर्गेवारी झालेली नाही आहे। आणि सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्णयाप्रमाणे जे समाज आजपर्यंत मागासलेला आहे, ज्या समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वांगीण विकास झालेला नाही आहे, असे समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाचं वर्गीकरण गरजेचं आहे। त्यासाठी आज हे मोर्चा निघालेला आहे। मी भैयासाहेब बिघाणे, धर्मकार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आणि हिंदू दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष। आजचा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी जे काही समिती स्थापन केलेली आहे त्या समितीने आमच्या समाजावरती अन्याय होऊ नये आणि हे आरक्षण किंवा उपवर्गीकरणाचं आरक्षणाचं लवकरात लवकर लागू करावे या संदर्भामध्ये आजचा मोर्चा केला आहे। माझं नाव शंकरराव वानखेडे, मी मातंग समाजाचा ज्येष्ठ समाजसेवक आहे। मला अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे।
या आजच्या मोर्चाचा विशेष म्हणजे गेल्या 70 वर्षापासून आमची या 4 समाजाला, वंचित समाजाला न्याय मिळाला नाही. त्याच्यामुळे यांचा विकास झाला नाही. म्हणून आम्हाला संविधानिक पद्धतीनं आमचा जो वाटा आम्हाला मिळाला पाहिजे, यासाठी विशेष करून आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला. मी भारती कांबळे, नागपूरला राहते. आता लवजी शक्ती सेनामध्ये विदर्भ अध्यक्षाच्या पदावर आहे मी. आम्हाला इतकंच बोलणं आहे शासनाला का जे तुम्ही आम्हाला 1 ऑगस्टला जे निकाल लावला होता, त्या 1 ऑगस्ट जे आहे ते आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. आमच्या महिलांना जागा मिळायला पाहिजे. आमच्या महिलांच्यासाठी जे रोजगार आहे, प्रत्येक ठिकाणी आमच्या गव्हर्नमेंटमध्ये पोरं नाही आहे, आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये कोणी नाही आहे. म्हणून ह्या जे आमचा मोर्चा काढलेला आहे, हिंदू बहुजन म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. आणि ह्या मोर्चामध्ये 58 जातीचे सगळे लोक समाविष्ट झालेले आहे. म्हणून सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला आमच्या वाटा मिळायला पाहिजे आणि आमच्या या हक्काच्या लढाईमध्ये आपणही सहकार्य करा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. मी फकीरा खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. 1 ऑगस्ट 2024चा जो काही भारतीय संविधानाच्या निकषात राहून सर्वोच्च न्यायालयाने न्याय पारित केला आणि त्या सरकाराला तुमच्या ठिकाणी हे करण्याची सूचना केली, त्या सूचनेचं पालन करावं आणि या खितपट पडलेल्या समाजाला योग्य न्याय द्यावा. या अनुषंगाने त्या निर्णयाचा धागा पकडून आम्ही उपेक्षित आहोत, वंचित आहोत, शोषित आहोत हे सरकारला सांगण्यासाठी इथं आलो. सरकारला हे समजलं पाहिजे, त्या अनुषंगाने हे प्रदर्शन आहे. सरकारला हे समजत नसेल तर त्याच्यानंतर जनता आहे, जनता कुठल्याही प्रकारचं उग्र रूप घेऊ शकते. मी राजू गणपत येले चंद्रपूरला असतो आणि गेल्या 45 वर्षापासून हे मागणी आहे. गेल्या 75 वर्षापासून एकच समाज त्याचा लाभ घेत आहे. लाभ घेण्याचं कारण त्यांचं शिक्षण आहे म्हणून लाभ घेत आहे, मान्य करतो. पण त्यांचेच अधिकारी असल्याच्या कारणात आमच्या मुलांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यांना माहिती आहे की जर कांबळेचा पोरगा असन तर त्याला बाजूने दिवते आणि मातंगाचा असन त्याला बाजूने देते. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फॉरेस्टच्या 38 जागा निघाल्या. त्या 38 जाग्यापैकी श्री बौद्ध समाजाला 36 भेटल्या आणि मातंगांना श्री 2 भेटल्या. आमच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की जसं बौद्ध समाजाला 36 भेटण्याच्या ऐवजी जर 5 भेटल्या असत्या तरी आम्हाला समाधान असतं. पण बाकी इतरांना, खाटकांना, बुलढांना, चर्मकारांना, मादग्यांना, महागारवाड्यांना, परत बुरट, भंगी आणि आपले खाटीक बांधव यांनाही 2-2 भेटले असत्यानं तर आम्हाला समाधान वाटलं असतं. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की ह्या समाजावर जो अन्याय होऊन आहे अनेक वर्षापासून, ह्या अन्याय दूर करण्याकरता हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये साऱ्या समाजाचे लोक सहभागी झाले आहे.
आणि शिस्तबद्ध चलावं, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही. सर्वांनी 2-2च्या लाईनीमध्ये चलावं, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही याचं सुद्धा भान ठेवावं. हॅलो लोकशाही रंगभाऊ साठेंचा विजय असो. लोकशाही रंगभाऊ साठेंचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा स्पीकरची गाडी मी विनंती करतो की सर्व मान्यवरांना आपल्याला खाली आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांना ज्या मान्यवरांना मी इथे पाचारण करेन त्या मान्यवरांनी स्टेजवरती येऊन मंचावर येऊन आपले व्यक्त व्हायचं आहे. इथे शिक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या सर्व भावांचा हा सर्वात समर्थनीय हा आपला मेळावा जमलेला आहे आणि विविध संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा हे आंदोलन इथे यशस्वी होत आहे. या कार्यक्रमासाठी या मोर्चासाठी सहभागी झालेले कष्ट घेतलेल्या सर्व मान्यवरांचं विविध संघटनांचं आम्ही ते स्वागत करतो आहे. व्यासपीठावर लागलेल्या बॅनरवर असणारे आमच्या वंचितांचे दुःखी कष्टकऱ्यांचे महापुरुष हेच आमचे आदर्श आहेत. त्यांना आम्ही शिरोस्थानी ठेवून हा मोर्चा काढतो आहे. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे सन्माननीय वक्ते विविध या व्यासपीठावरून आपापला मार्गदर्शन समाजाला करतील. जे लागलेले डायस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ज्या लोकांनी या दुःखी वंचितासाठी कष्ट घेतलेले आहे त्यांचं हे व्यासपीठ आहे. त्यांना मी शिरोस्थानी मानून समाजाच्या वतीने त्यांना मानवंदना इथे अर्पण करतो आहे. आणि पुढील धन्यवाद साहेब. सर्व मान्यवर इथे उपस्थित झाले आहेत. आपल्यामध्ये उपस्थित झालेले सर्व सन्माननीय मान्यवर हिंदू दलित बहुजन महासंघाचे भैयासाहेब बिगाणे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे सन्माननीय जयसिंगजी कशवा साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे 24 India Live News.